कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खा ना तुम्ही, बघत का बसलाय? नाही तर संपवून टाके ना मी कोण आहे माहितीये ना? राक्षस, राक्षसी भूक आहे माझी, संपून जातील। खा। किती वेळ लावला? या बस गरमा गरम खाऊन घे। सॉरी सॉरी। नेत्रा, आता तू पण घ्या खाऊन। हो घेते। मस्तच आहे। तेजसला पण आवडले असते। मी त्यांना दिलेत ना डब्यात भरून। हो नेत्रा, एक सांगू का? तू ना खरी राजाध्यक्षांची सून शोभतेस। म्हणजे आई ममता ताईंनंतर एवढी चव फक्त तुझ्या हाताला आहे। आय अग्री काकू। आधी लागलं नाही ना रे तुला खूप? म्हणजे मला तर खरं तर जीवच घ्यायचा होता तुझा। पण म्हटलं राहू दे, कशाला उगाच। त्रास नाही ना झाला, म्हणजे धसका नाही ना घेतलास माझा? हा, मला माहित नव्हतं राक्षस दिवसा डोळ्यात स्वप्न बघतात ते। त्रेतायुगात मी तुझा सेवक होतो, पण मला तेव्हाच कळलं होतं हा राक्षस मूर्ख आहे। म्हणूनच मी तेव्हा देवी आईच्या बाजूने गेलो होतो, आणि देवी आईने सुद्धा मला देवत्वाच्या बाजूला घेऊन या युगात नेत्राचा सारथी म्हणून जन्म दिलाय। माझा या युगातला जन्म देवी आईमुळे झालाय, त्यामुळे माझा मृत्यू सुद्धा देवी आई ठरवेल। तुझ्यासारखा मूर्ख राक्षस नाही। आणि एक दिवस वरचढ ठरलीस म्हणून तुला काय वाटलं? प्रत्येक दिवस तुझा असेल? हा अमावस्या पौर्णिमेचा खेळ आहे। अमावस्येनंतर पौर्णिमा येणारच। अगदी बरोबर बोललास। हा अमावस्या पौर्णिमेचाच खेळ आहे, आणि ह्या खेळात अमावस्या पौर्णिमेला गिळून टाकणार। बघशील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।